जय जय राम। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम। धाव घाली आई आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी, आता पहाते सकाळी। धाव घाली आई आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी, आता पाहते सकाळी। धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी। नाही माझे पोटी हिमपुटी झालो वियोगे। हा करावे शीतळ बहु झाली हळहळ, बहु झाली हळहळ, बहु झाली हळहळ। करावे शीतळ बहु झाली हळहळ, हळहळ बहु झाली हळहळ। हा तुका म्हणे डोई कै ठेवी नहे पायी, कै ठेवी नहे पायी, कै ठेवी नहे पायी। तुका म्हणे डोई कै ठेवी नाही पायी, कै ठेवी नाही पायी, कै ठेवी नाही पायी। धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी, झालो वियोगे हिमपुटी। धीर नाही माझे पोटी, झालो योग ही पोटी, झालो योग ही पोटी, झालो योग ही पोटी। विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की। विठ्ठल 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 विठ्ठल। धाव घाली आई आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी, झालो वियोगे हिमपुटी। अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ, अभिजात, प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून देवभेटीची तीव्र उत्कंठा लागल्यानंतर तुकाराम महाराजांच्या अंतकरणाची झालेली अवस्था, दशा, तगमग आणि तळमळ शब्दातून ओथंबून वाहताना आपल्याला दिसते।
पांडुरंगाला आई या संबोधनाने तुकाराम महाराजांनी जी आर्तहाक मारली आहे त्याच्यातला आजचा अभंग आहे. विठाल विठ्ठल हो, जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाला आर्तहाक मारतात. तुकोबारायांवर अशी कोणती वेळ आली का त्यांना थेट देवालाच हाक मारावी लागली. सामान्यतः संसारात लोक त्रस्त होतात. तुकोबाराय सुद्धा संसारात त्रस्त झालेला आपल्याला दिसतात. आणि संसारात माणूस जेव्हा त्रस्त होतो तेव्हा त्याने देवालाच हाक मारावी म्हणून तुकोबाराय देवाला हाक मारतात. एक, या जगात आपण पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा मरतोय, पुन्हा येतोय, पुन्हा मरतोय. या जन्म मृत्यूची जी येरझार आहे त्याचा कंटाळा आपल्याला येतो की नाही कुणाच ठाऊक. पण तुकोबाराय म्हणतात देवा आता मला हे जन्म मृत्यूची येरझार चुकवायची आहे आणि म्हणून तुकोबाराय देवाला आर्तहाक मारतात. दोन, अनेक जन्म झालेत मी तुझी भक्ती करतोय, तुझी साधना करतोय, परमार्थ करतोय, पण पांडुरंगा अजून तर काही तुझं सगुण दर्शन मला झालं नाही आणि म्हणून तुझ्या सगुण दर्शनाकरता आज मी उत्सुक आहे म्हणून तुकोबाराय देवाला हाक मारतात. तीन, आणि संतांचं जर काही बरं वाईट झालं तर संत देवालाच हाक मारतात. चार, विठाल हो, चार मुद्दे मी आपल्या पुढ्यात मांडलेत. संसारात सामान्य माणूस त्रस्त होतो तसे तुकोबारायदी संत सुद्धा संसारात त्रस्त झालेले दिसतात. संसार त्याचं नाव आहे. या पृथ्वी तलावर त्याने त्रस्त केलं नाही असा माणूस इथं सापडणार नाही आपल्याला. म्हणून ज्याचं मूळ दुःख स्वरूप आहे अशा प्रपंचाने जगात सगळ्यांना त्रस्त केलेलं आहे. सामान्य लोकांचं सोडून द्या. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे, देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यजियला, देवासाठी घेऊन जोग. भगवंतासाठी जंगलात अरण्यात गेलेले महापुरुष संत महात्मे ते काय वेडे होते का. पण संसार ज्याचं स्वरूप दुःखाने भरलेलं आहे आणि म्हणून त्या संसाराबद्दलची उदासीनता येऊन संतांनी भगवत चिंतना करता अरण्य स्वीकारलं. संसाराचं स्वरूप आहे का त्याने त्रस्त करावं. 8 पिढ्याची श्रीमंती तुकाराम महाराजांची सावकारकीत वाढलेलं घर आहे. अचानक दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये तुकोबारायांच्या घरातलं होतं नव्हतं तेवढं तुकोबारायांनी लोकांकरता वाटून दिलं, वाटून टाकलं. तुकाराम शेठ म्हणून बोलणारी त्या काळातली लोक आता तुकोबारायांना एकेरी बोलायला लागली. तुकोबारायांशी नीट बोलायला तयार नाहीत. तुकोबाराय जगाचा अनुभव घेत आहेत. देवा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, स्वार्थ परवश झालेला हा समाज देवा आणि अशा प्रपंचाचा